श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द जरी कानावर पडले तरी श्री स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर येते. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊन देणार नाही. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळेच येते. जाणीव ठेव शुद्ध मनासी. काय व्यर्थ बरळतो कशाची, असं भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बाप आहे या जनाचा. स्वामी म्हणतात, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा, तुझी तिथून साथ देतो मी. वाईट वेळेत साथ सोडल्याच्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. स्वामी म्हणतात, शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. श्री स्वामी समर्थ. आयुष्यात किती आनंदी आहेत हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. नावावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नको होऊ उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझ्या विश्वास. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी विचार करावा लागेल. कुणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. श्री स्वामी समर्थ. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. मीपणा सोडा, मोठे व्हाल. श्रम करा, सुख मिळेल. एही जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे. निष्काम कर्म करावे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. मीपणा दूर ठेवून जास्त विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून काय फायदा.
स्वामी म्हणतात, मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूँगा वो जो तूने सोचा ही नहीं. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.